थांब थांब थांब, एक गोष्ट विचारू. काय भेटलं ग तुला त्याच्या भावनांशी खेळून? काय भेटलं? ज्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य तुझ्यासाठी खर्च केलं ना, त्या व्यक्तीला तू धोका दिला. तू कुठेच चुकली नाही, चुकला तो तुझ्यावर प्रेम करून, तुझ्यावर विश्वास टाकून. ज्या व्यक्तीला साधं सुपारीचं व्यसन सुद्धा नव्हतं ना, तो व्यक्ती तुझ्यासाठी आज दारूच्या नशेत धुंद पडलेला आहे. कुणामुळं? तुझ्यामुळं. तू विश्वासघात केला त्याच्या भावनांचा, त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या आयुष्याचा. त्याने आजपर्यंत स्वतःला काय पाहिजे हे कधीच बघितलं नाही. पण तुला काय आवडतं, तुला काय पाहिजे, तुला आयुष्यात काय बनायचं, ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष होतं. तो स्वतःकडं, त्याच्या कुटुंबाकडं लक्ष द्यायचं विसरून गेला ग. कुणासाठी? फक्त तुझ्यासाठी. आणि तू काय केलं? त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. पण जो व्यक्ती तुझ्यासाठी आज एवढा मरमर मरतोय, तडफडतोय, त्या व्यक्तीची तुला एवढी सुद्धा काळजी नाही. तुला त्याच्या प्रेमाचा शेवट हा नकारानेच करायचा होता ना, मग सुरुवातीलाच नकार द्यायचा ना. सगळ्यात शेवटी सगळा स्वार्थ साधून, त्याला पुरेपूर लुटून शेवटी तू त्याला नकार दिलास. नियती तुझ्यासोबत पण खेळ खेळेल, पण ही अपेक्षा तो कधीच ठेवणार नाही की तुझं वाटोळं व्हावं. उलट तू दिल्या घरी जिथं जाशील तिथं सुखी असावं, एवढंच त्याचं म्हणणं आहे ग. कारण का? तो प्रेम करतो तुझ्यावर, पण तू स्वार्थी निघालीस. जाता जाता एवढंच सांगेन, ज्या व्यक्तीच्या भावनांशी तू खेळलीस ना, तुझ्यासोबत सुद्धा तोच खेळ होऊ नये ही मी देवाचरणी प्रार्थना करते. त्याचं आयुष्य तर तू बर्बाद केलंय, बाकी तुझं आयुष्य तू सांभाळ.